रामकृष्णारी बघा किती सुंदर अशी आमची तुळस झालेली आहे बघा, केवढी उंच पण आहे बघा. काही जणांच्या घरामध्ये तुळस जगत नाही असे बरेच जण म्हणतात. मग तिला काय करावं, तुळस लावताना ना हळद खूप छान आहे, त्याच्यामध्ये लोह तत्व जास्त असतं. हळद आणि दूध असं मिक्स करायचं आणि ते हळद आणि दूध थोडी साखर असं टाकायचं, म्हणजे तिला एक पोषक तत्व पण मिळतं आणि तुळस पण सुंदर अशी जगते ना, का नाही जगत. रामकृष्ण हरी म्हणून पण लावा, कारण नामामध्ये खूप ताकद आहे, नामचिंतनातच खूप ताकद आहे. आणि दर 15 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी हळदीचं थोडं पाणी करायचं, म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आणि त्याचं पाणी तुळशीला असं टाकायचं खाली. तुळस एकादशीला किंवा बुधवारी किंवा रविवारी अजिबात तोडू नये, आणि रविवारी तर तुळशीला अजिबात छेडू नये.